श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात ना मी आज तुळशी मातापासून करत आहे. काल चहापासून केली होती, आज देवापासून करते. आणि असं वाटते बघा, घरातली पूजा सगळी झाली करून माझी. आता मी तुळशीला पाणी घालते. इकडं खूप अशा सगळ्या तुळशी आल्या बघा, सगळीकडं. इकडं पण मनी प्लॅन्ट पण खूप वाढलाय. आणि कसं आहे बघा माझं तुळशीचं. आता सकाळचे 7 वाजलेत. आज पण मला लवकर उठते मी. बघा माझी सुरुवात अशी असते रोज. रांगोळी काढली मी छोटीशी असं तुळशी पुढं. आता पूजा करते. कसं वाटते बघा माझं तुळशी वृंदावन, मला कमेंटमध्ये सांगा कसं आहे माझं इथलं. पूजा झाली, आता नाश्ता करते. पोहे बनवते सगळ्यांसाठी. आता पोहे बनवून झालं की त्या सकाळी चहा नाश्ता बनवते. आधीच मी सगळी नाश्त्याची तयारी केली होती. कांदा मिरची सगळं बारीक चिरून ठेवलं होतं. आता लगे अर्जंटमध्ये खायचं असतं ना सकाळी. इकडं नाही का पावसाचं वातावरण आहे, पाऊस येतोय. खूप थंडी आहे इकडं. तुमच्या तिकडं कसं आहे वातावरण? इकडं तर खूपच थंडी आहे. म्हणून आज सकाळचा नाश्ता पोहे. आता कांदा पण भाजत आलेला आहे. मी त्याच्यात थोडं जिरे आणि थोडीशी मोहरी टाकते, कारण आमच्या इकडे टाकतात सगळे, म्हणून मोहरी कोण टाकत नाही, पण मी टाकले कारण की इकडे टाकतात सगळे म्हणून. थोडी हळद टाकते जास्त जरा, आणि मीठ पण टाकते, कारण ह्याच्यात मीठ टाकलं की सगळीकडे मिक्स होते, तर मग परत काय होत नाही. म्हणून मी कांदा तळताना सगळं मीठ वगैरे एकत्र मिक्स करते. आता पोहे ॲड करते ह्याच्यात. मस्त असे पोहे बनवते बघा कसे झाले. सगळे बनवते. तुम्ही म्हणसाल ह्याचं काय नवीन, पण तरी पण आपलं माझं डेलीचं असं टाकते मी, कारण की म्हणजे काहीतरी आपलं चला म्हणून करते, एवढंच. दुसरं काय नाही. गरम गरम मस्त असे पोहे बनवलेत मी. कसे झालेत नक्की मला कमेंटमध्ये लिहून पाठवा. सबस्क्राईब पण करा मैत्रिणींनो, आणि लाईक पण करत जावा. माझी छोटीशी सुरुवात केलेली आहे मी, आणि हाऊस वाईफच आहे मी. तामिळनाडूमध्ये राहते इकडं. आता पोहे करून तयार झाले. आता मी सगळ्यांना प्लेटमध्ये भरते. कसे झालेत बघा. माझा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा मैत्रिणींनो. अशी मी 4 प्लेट भरते आम्हाला सगळ्यांना पोहे खायला. पोहे झालं की मग नंतर चहा करणार आहे. आता झाला पोहे, तर कसे बघा.